लागले. चारिता गोधन महाराजांचा अभंग आहे, तुकाराम महाराजांचा. गायी राखत राखत असताना संताजी महाराज जगद्गुरु तुकोबारायांच्या भंडारा डोंगरावरती पाठीमागे जायचे आणि जे तुकाराम महाराज अभंग बोलतील ते सगळे अभंग लिखाण करण्याचं कार्य संताजी महाराज आता करू लागलेले आहेत. महाराज एवढं अभंग लिखाण केलं, एवढं लिखाण सगळे अभंग करू लागले. महाराज अतिशय अतिशय नीतिमान आणि पवित्र असं जीवन संताजी महाराजांचं आहे. एवढंच नाही, लक्षपूर्वक ऐका. जगद्गुरु तुकोबारायांची कीर्ती एवढी प्रख्यात झाली, एवढी प्रख्यात झाली, एक सामान्य माणूस वेदाचा अर्थ सांगतो म्हणे. त्या काळी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या काळामध्ये जे काही कर्मठ म्हणून होते ना, तुकाराम महाराजांचा विद्वत्ता त्यांना सहन होईना, तुकाराम महाराजांना वाढलेला नावलौकिक त्यांना सहन होईना. काय करावं म्हणून त्यांनी तुकाराम महाराजांना विरोध करायला सुरुवात केली, विरोध करायला सुरुवात केली. अनेक नाव आहेत त्याच्यामध्ये. प्रारंभीच्या काळामध्ये रामेश्वर भट्ट असतील, मंबाजी बुवा गोसावे असतील, आप्पाजी गोसावे असतील, चालूमालू असतील, या लोकांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना विरोध करायला सुरुवात केली. महाराज विरोध करायला सुरुवात केली. आणि इतकंच नाही, तुकाराम महाराजांना तर विरोध केलाच केला, पण तुकाराम महाराजांचे अभंग जे लिखाण करतात ना, त्या संताजी महाराजांना सुद्धा आता विरोध करायला सुरुवात केली. ऐका, संताजी महाराजांना सुद्धा विरोध करायला सुरुवात केली. एवढंच नाही, त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. अरे, शूद्र समाजातील तुकाराम आंबिले नावाचा एक व्यक्ती अभंगातून वेदांत प्रकट करतोय. वेदाचा तो अर्थ अमाशीच ठाव एरा निभावा भार माधा. हे तुकाराम महाराजांचं जीवन आहे. त्यांना तर मोठेपणा सहन होईना, म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी निर्माण केलेले जे काही अभंग होते, संताजी महाराजांनी लिखाण केलेले जे काही अभंग होते, महाराज ह्या सगळ्यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना आज्ञा केली आणि सांगितलं, महाराज तुम्ही लिखाण केलेले अभंग आमच्या समक्ष इंद्रायणी नदीमध्ये तुम्ही बुडवून टाकायचे. इंद्रायणी नदीमध्ये तुम्ही अभंग बुडवून टाकायचे. तुकाराम महाराजांच्या जीवनातील अत्यंत विलक्षण असणारा हा क्षण, आणि ज्या भगवंताच्या कृपेनं ज्या वाणीतून अभंग निर्माण झाले, त्या अभंग जर आज बुडवायची वेळ येत असेल तर किती एवढं कष्ट आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचा प्रसंग आला. विठ्ठल 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 आणि म्हणून विलक्षण प्रसंग जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये आला. महाराजांनी ते सगळे अभंग गाता इंद्रायणी नदीमध्ये बुडवून टाकले. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी उपोषण इंद्रायणीच्या तीरावरती धारण केलं. माझ्या गुरूंचं उपोषण आहे, मला सहन होईना. आणि म्हणून संताजी महाराजांनी काय करावं, महाराज स्मरणशक्तीच्या बळावर आणि आपल्या एकपाटीच्या बळावर बुडालेले जेवढे अभंग होते ना महाराज, तेवढे सगळे अभंग संताजी महाराजांनी लिखाण करायला सुरुवात केली. प्रत्येक अभंग लिखाण करायला सुरुवात केली. देहू गावामध्ये संताजी महाराज फिरू लागले. ज्यांना ज्यांना तुकाराम महाराजांचे अभंग माहित आहेत त्यांच्याकडून ते अभंग घेऊन सगळं अभंग लिखाण करू लागले. आणि ते अभंग लिखाण करून जगद्गुरु तुकाराम महाराजांची सगळी गाथा संताजी महाराजांनी निर्माण केली. आणि 13 दिवस झाल्यानंतर ती अभंग गाथा घेऊन संताजी महाराज जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर आले आणि महाराजांना म्हटले, महाराज डोळे उघडा, तुम्ही गंगेमध्ये बुडवलेली गाथा गंगेने जरी बुडवली असली तरी लोकगंगेने तुमची गाथा आज तारलेली आहे. जगद्गुरु तुकोबारायांची सगळी गाथा संताजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर ठेवली. हा संताजी महाराजांच्या जीवनातील सर्वश्रेष्ठ विजय असावा. म्हणून आपल्यावरती वारकरी संप्रदायावरती खरे उपकार कोणाचे असतील तर ते संताजी महाराजांचे आहेत. जगद्गुरु तुकोबारायांची गाथा संताजी महाराजांनी लिखाण करून महाराजांच्या समोर ठेवली. हा एक भाग आहे. आणि एवढंच नाही, महाराज तुकाराम महाराजांचं वैशिष्ट्य आहे, इंद्रायणी नदीमध्ये बुडवलेली गाथा साक्षात इंद्रायणी माता प्रगट झाली. आणि 13व्या दिवशी तुकाराम महाराजांना ती गाथा जळी दगडासहित वह्या तारी एल्या जैशा लाया, ती गाथा जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर दिली. हे संतांचं वैशिष्ट्य असतं. महाराज विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून हे संतांचं अवतार कार्याचं वैशिष्ट्य असल्यामुळे तुकाराम महाराज अशा संतांना संसारात राहून परमार्थ करणाऱ्या संतांना धन्यता देतात. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये धन्य ते संसारी, 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 दयावंत ते अंतरी, दयावंत ते अंतरी, दयावंत ते अंतरी, धन्य ते संसारी, दयावंत ते अंतरी, दयावंत ते अंतरी, दयावंत ते अंतरी, येते उपकारासाठी
ते अंतरी वा, वा. दया उपकारासाठी धन्य ते संसारी दयावंत ते अंतरी दयावंत ते अंतरी ते उपकारासाठी अशा संत महात्म्यांना जगद्गुरु तुकाराम महाराज धन्यता देतात. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठे. एकदा सगळ्यांनी प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई. बोला 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 विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. टाळी टाळी. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. बोला पुंडली कवरदहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की. जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. धन्य ते संसारे दयावंत जे अंतरे येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. जगद्गुरु तुकोबर यांची गाथा लिखाण करण्याचं महान कार्य संताजी महाराजांनी केलं आणि त्या गाथेच्या माध्यमातून आज जगद्गुरु प्रत्यक्ष जगद्गुरु तुकोबराया आपल्या सर्वांच्या समोर आहेत महाराज. एवढंच नाही, इसवी सन 1550 साली महाराज 1550 साली हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या